पक्ष सोडायचं कारण म्हणजे आज गेले 8 वर्ष आमच्या प्रभागात कुठलीही कामं करू शकलो नाही. कामं करायला निधी लागतो, मॅनपॉवर लागते, प्रशासनाची पॉवर लागते. ती नसल्यामुळे मी कुठलंही काम करू शकत नाही. म्हणून मला माझ्या कार्यकर्त्यांच्या रोषापुढे मला हा निर्णय घ्यावा लागला. आव्हाडांसाठी जीव देणारा कार्यकर्ता आज बाहेर जातोय, तुम्हाला आव्हाडांनी बोलवलं नाही किंवा रोखलं नाही, त्यांचा प्रश्न तर कारण त्यांच्यासाठी तुम्ही जवळजवळ 8 महिने घरापासून सुद्धा लांब होता, परागंदा झाला होता. मग आज अशी अचानक काय वेळ उडवली तुम्हाला होईल? आता त्या विषयावर 8 महिने मी बाहेर होतो, मी का केलं, आज त्या कुटुंबाबद्दल ते वहिनी असतील, त्या आईसारख्या मला त्यांना पण वडिलांसारखा एक दर्जा दिला होता. माझी बहीण म्हणून मी ती केस अंगावर घेतली. ठीक आहे, ते त्यांनी जे काय बोललं आता अभि, ते त्यांनी विचार करायला पाहिजे. जे काही करताना आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर त्यातून नक्कीच मार्ग निघाला असता. ते त्यांनी आम्ही बोलू शकत नाही त्यांना, ते फार मोठे की चूक केली म्हणून. पण हा निर्णय घेताना त्यांनी आम्हाला विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला हवा होता. नेमकं असं काय घडलं की त्यांनी म्हणजे मला न समजा असा निर्णय घेतला हे तुम्हाला कधी विचारलंच नाही का त्यांनी? नाही विचारलं म्हणून आज आम्हाला हा डिसिजन घ्यायला लागला. त्या एका अधिकाऱ्यासाठी तुम्ही एका नेत्याला सोडून इकडे आला. कार्यकर्त्याला कुठल्याही कार्यकर्त्याला एक धमक असेल की बाबा माझ्या नेत्याबद्दल, माझ्या साहेबांबद्दल कोण बोलेल. म्हणजे आमच्यासारखा कार्यकर्ता तर ऐकणार नाही. आज नाही ऐकणार, उद्याही नाही ऐकणार. तुमची भूमिका तुमची काय असेल? फक्त विकास.